माझा राजकारणाचा समाजकारणाचा अभ्यास चालूच असतो. आता आयोजकांकडून माझी अपेक्षा बऱ्याच अंशी पूर्ण होऊ लागली आहे. चांगल्या ठिकाणी माझी राहण्याची जेवणाची व्यवस्था होत आहे. पूर्वी बहुधा गरिबांच्या झोपड्या पालं हे माझं आश्रयस्थान असे. तसं खरं म्हणजे मी कलावंतामध्येच रमतो. ते जिथं राहतील तिथं राहतो. बडेजाव करून घेण्याची सवय मला नाही आणि माझ्या कलावंतांना सोडून दुसरीकडे राहणं हे माझ्या मनाला पटत नाही. म्हणून गरीब कलावंताच्या आश्रयानंच मी त्याच्या घरी महिना राहतो. हे आता सर्वांना ज्ञात झालं होतं. आता प्रवासाचा ताणही सहन होईनासा झाला आहे. एसटीचा प्रवास तर फारच त्रासाचा. मराठवाड्यात उन्हाळा चांगलाच जाणवतो. कार्यक्रमाच्या दिवशी, कार्यक्रमानंतर रात्री जेवण असते. थकलेला जीव आता जेवणही एवढे जात नाही. थोडंफार खाऊनच झोपतो. देशी दारू एक पावशेर घेतली की लगेच झोप लागते. एकदा दिल्लीला असंच झालं. आंबेडकर फेलोशिप मला मिळाली. ती घेण्यासाठी मी व शांता दिल्लीला गेलो. तिथं 8 दिवस मला दारूच मिळाली नाही. दिवस थंडीचे होते. दारू नाही, झोप नाही असं समीकरण अनुभवास आलं. दिल्ली सोडली, भोपाळला आलो. मग झोपेची सोय केली. माझं जीवन आता असंच बनलंय. बाहेरगावी गेलो की पहाटे 4 वाजता मला जाग येते. माझी आसनं आटोपली की पार्टीतल्या कलाकारांना मी जागं करतो. तोंड धुवून एसटी स्टँड गाठतो. 12 वाजल्याच्या आत दुसऱ्या दिवशी पोहोचतो. तिथे पावशेर दारू घेतो, झोपतो. सायंकाळी 5-6 वाजता उठतो आणि मग आवाजाची खरखर जावी ती साफ व्हावी म्हणून गोळ्या घेतो. रात्री 9च्या आतच आवाज चांगला आहे की नाही हे सूर लावून पाहतो. 8:30च्या आत स्टेजवर जातो. 9ला माझा कार्यक्रम सुरू होतो आणि 12ला संपतो. 3 तास आता मी कार्यक्रम करू लागलोय. बस. सुरुवातीच्या काळात एक मशाल पेटवली आणि एखाद्या ओट्यावर बसवलं की आमचा कार्यक्रम सुरू होत असे. तेही दिवस जगलो आणि आता स्पीकरवर गाण्याची व सुखसुविधांची स्वप्ने बघण्याचे दिवस जगतोय. मी सारं काही अनुभवलंय. अगदी विधानसभेच्या निवडणुकीतही नाशिक शहर मतदारसंघात विधानसभेच्या जनरल जागेसाठी मला कार्यकर्त्यांनी उभं केलं होतं. RPI पक्षाचा उमेदवार होतो. नाशिक शहर व फक्त 2 खेडी असा तो मतदारसंघ होता. रासू गवई साहेबांनी 500 रुपये व 1000 पोस्टर्स पाठवले. प्रत्येक मोहल्ल्यातून रोज रिक्षा फिरू लागली. त्या मतदारसंघात 13 उमेदवार उभे होते. निवडणुकीचा निकाल लागला. मी 3 नंबरवर आलो होतो. निवडणुकीत पडलो. अनुभवातून शिकलो की कुणी कितीही पैशाची तयारी दाखवली तरी यापुढे निवडणुकीला म्हणून उभं राहायचं नाही. कास्ट ट्राईबच्या वाघमाऱ्यांनीच माझी अनामत रक्कम भरली होती. माझ्या खिशातला खर्च म्हणजे बाबासाहेब, गाडगेबाबा, शिवाजी महाराज आणि महात्मा फुले यांच्या पुतळ्यांना माझ्या पदरच्या पैशातून 9 रुपयांचे हार घातले. 9 रुपयांचे हार एवढाच. त्या निवडणूक धामधुमीच्या काळात माझं लेखन महिनाभर बंदच पडलेलं होतं. तसाच 14 एप्रिलसाठी परभणीला गेलो. मकरंद गुरुजींनी साथ दिली. कार्यक्रम झाला. महिनाभरानंतर बाया सावरून मी कार्यक्रमात गीत गात होतो. काय सांगू तुला आता. काय सांगू तुला आता, काय सांगू तुला आता, भीम माझा कसा होता. काय सांगू तुला आता, काय सांगू तुला आता, भीम माझा कसा होता. लेकराला जशी माता, लेकराला जशी माता,
भीम माझा तसा होता, काय सांगू तुला आता, काय सांगू तुला आता, भीम माझा कसा होता. झुंज देऊन काळाशी 7 कोटी गुलामांचा, झुंज देऊन काळाशी 7 कोटी गुलामांचा, 7 कोटी गुलामांचा, उंचविला इथे माथा, उंचविला इथे माथा, भीम माझा असा होता, काय सांगू तुला आता, काय सांगू तुला आता, भीम माझा कसा होता. रस लावून ज्ञानाची वाटली ती गरीबांना, रस लावून ज्ञानाची वाटली ती गरीबांना, वाटली ती गरीबांना, पाहिला ना कधी जो, पाहिला ना कधी जो, पामराला पसा होता, काय सांगू तुला आता, काय सांगू तुला आता, भीम माझा कसा होता. कायद्याच्या स्वरूपाने त्याच माझ्या दयाळाने, कायद्याच्या स्वरूपाने त्याच माझ्या दयाळाने, त्याच माझ्या दयाळाने, दान केले ह्या देशाला, दान केले या देशाला, ज्ञानसाठा असा होता, दान केले ह्या देशाला, ज्ञानसाठा असा होता, काय सांगू तुला आता, काय सांगू तुला आता, भीम माझा कसा होता. वाट खर्चास जाताना गौतमाच्या निवासाला, वाट खर्चास जाताना गौतमाच्या निवासाला, गौतमाच्या निवासाला, दिला काढून कमरेचा, दिला काढून कमरेचा, दिला काढून कमरेचा, बांधलेला कसा होता, काय सांगू तुला
करणाच्या पाठीवर दिनदुबळ्या समाजाच्या अंतकरणाच्या पाठीवर दिनदुबळ्या समाजाच्या दिनदुबळ्या समाजाच्या युगे युगे जो राहील तो युगे युगे जो राहील तो भीम माझा ठसा होता युगे युगे जो राहील तो भीम माझा ठसा होता काय सांगू तुला आता भीम माझा कसा होता काय सांगू तुला वामन हाय काय सांगू तुला वामन भीम माझा कसा होता काय सांगू तुला वामन भीम माझा कसा होता भीम माझा कसा होता सात ठिगळाच्या बंडीचा सात ठिगळाच्या बंडीचा भीम माझा किस्सा होता सात ठिगळाच्या बंडीचा भीम माझा किस्सा होता काय सांगू तुला आता भीम माझा कसा होता लेकराला जशी माता लेकराला जशी माता भीम माझा तसा होता लेकराला जशी माता भीम माझा तसा होता भीम माझा तसा होता भीम माझा तसा होता. रात्री 12:30 वाजता कार्यक्रम संपला. पुन्हा माझं जीवन निवडणुकीचं जोखड बाजूला सारून नव्यानं सुरू झालं. आता इथंही आठवण आली 57च्या निवडणुकीची. नगर जिल्ह्यात BC कांबळेंच्या संघात प्रचार करीत होतो. श्रावण यशवंतेची पार्टी जेवण व्यवस्थित मिळत नसल्यानं वैतागली होती. पण 10 दिवसानंतर चित्र बदललं. दादासाहेब रुपवतेंच्या कृपेनं रोज मटणच खायला मिळू लागलं. दादासाहेबांनी मटण चारलं आणि BC कांबळे निवडून आले. BC कांबळे निवडून आले. पण बाबासाहेबांच्या काळातली धुंदीच काही और होती. चळवळीचं लोण खेड्यापाड्यात पसरलं होतं. सगळा समाज खडबडून जागा झाला होता. बाबासाहेबांची सभा असली की लोक कसलाच विचार न करता लोहचुंबकासारखे सभास्थानाकडं खेचले जायचे. 1.5-2 लाख लोक जमायचे आणि बाबासाहेबांना अगदी डोळे भरून बघायचे. बाबासाहेबांचा प्रत्येक शब्द न शब्द कानात भरवायचे, काळजात साठवायचे. अलीकडं मात्र मला तेही आठवू लागले आणि हेही. आता तसा समाज कुठे मिळेल? अलीकडं मीच माझ्या शरीर, मन आणि वास्तवतेचा अभ्यास करू लागलोय. माझं मन मधुर आहे पण आवाज नाही असं उगीचच मला वाटू लागले. त्यामुळं मनातली मधुरता मांडता येत नाही. श्रावण यशवंतेचा माझ्या गीतांना जो मधुर आवाज लाभला तशा आवाजाचा शोध मन घेतंय. माझ्या परीनं गीतातून माझी तळमळ व्यक्त करण्याचं माझं काम चालूच आहे.
बराचसा गीतसाठा माझ्या मनातला बाहेर आला आहे. पण समाजाचं काय? समाजाला रोज नवं द्यावं लागतं. ताजं खावं तसं कुठून आणू? आता मी थकत चाललोय. श्रावण गेला, कधीच गेला. माझं एकट्यानं गाणं याला मर्यादा येऊ लागल्यात. तंतोतंत वामन उचलून लोकात न्यावा असं लक्ष्मण केदार आणि प्रतापसिंग बोदडे सोडून कुणी दिसायला तयार नाही. हे काम एका पिढीचं नाही, प्रत्येक पिढीला एकतरी वामन मिळावा असं वाटू लागले. आणि वामननं लिहिलेल्या कागदावरच्या शब्दांचं काय? ते पुस्तकाच्या पानातून जगासमोर येण्याचं चिन्ह दिसू लागले. पण कधी, कसं, काहीच उत्तरं नाहीत. पण आता वामन गीत रूपातला कागदात शोधायचा कसा? डोळ्यापुढं कुठं जाऊन लिहिलं याची अनेक ठिकाणं आहेत. गायकांची नावं आहेत. पण त्यांच्याकडे माझा गीतांचा खजिना शोधू कुठे शोधू? कसा शोधू? हा माझ्या पुढचा प्रश्न आहे. पुस्तकरूपाने मी समाजासमोर यावा यासाठी प्रयत्न करणाऱ्या माझ्या जीवलगांची नावंही मला आता ठळक जाणू लागले आहेत. पण त्यातलं हक्कानं सांगावं असं एक नाव आता स्पष्ट झालंय. ते नाव म्हणजे माझं जीवन, माझी परिस्थिती, माझं कुपीतलं जगणं, माझ्या मनातल्या भावभावना, माझे विचार आणि माझं अंतर्मन या समाजासाठी, जगासाठी, माझ्या माणसांच्या सोबतीसाठी ज्यांच्यासमोर मी आता पाकळी उलगडून दाखवावी तसं उलगडून दाखवित आहे, ती माझी एकमेव प्राणप्रिय व्यक्ती आहे, प्राध्यापक रविचंद्र हडसनकर. तीच कदाचित जगाला वामन कसा होता हे दाखवण्याची परिसीमा गाठील असं मला वाटतंय. शेवटी सगळं दैवाधीन आहे. जसजसा सूर्य अस्ताला जाऊ लागतो तसतसे त्याचे विविध रंग जगाला दिसू लागतात. कर्तृत्वाच्या तेजानं भर दुपारी तळपणारा सूर्य साऱ्या जगाला कवेत घेऊन फिरत असतो. त्याच्या नजरेला नजर देण्याची त्यावेळी कोणीच हिंमत दाखवित नाही. कशी दाखवील? ते तेजच तसे असते त्याचे. पण तोच सूर्य अस्ताला जाऊ लागल्यावर लोक थव्यानं समुद्रकिनारी पहाडावर त्याच्या विविध रंगछटा बघायला येऊन बसतात. निवांत आणि शांतपणे त्याचं ते दर्शन घेतात. मनात साठवतात. माझंही तसंच होत चाललं आहे की काय? माझ्या जीवनात उधळलेले, माझ्यावर यशाची उधळण करणारे अनेक रंग मला आठवू लागलेत. ते का? अवघा वामन आठवू लागलाय मला. मी काय केलं, अनुभवलं, मिळवलं, सगळं मला आठवणीत येऊ लागलंय. जसं माझ्या उतारवयामुळं माणूस माझ्यापासून दूर जाऊ लागलंय, तसं मला हे सगळं आठवणीत येऊ लागलंय. अगदी 1950 पर्यंत मी मुंबईत गात होतो. नंतर श्रावण, यशवंते आणि बोधडे गाणी गाऊ लागले. केवळ श्रावणसाठी आणि बोधडेसाठी मी मुंबईत थांबलो होतो. कारण मुंबईची हवा आणि झोपडपट्टी, तिथलं राणीमान मला मुळीच मानवलं नाही आणि मी मुंबई सोडली. मी गात फिरलो, मला जसं वाटेल तसा. मला महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळानं नाशिक इथं तात्या तथा कुसुमाग्रज यांच्या हस्ते 10,000 रुपये शाल, श्रीफळ आणि सन्मानपत्र देऊन गौरववृत्ती दिली. नाशिक जिल्हा फुले आंबेडकर शताब्दी समितीनं नेत्रदीपक अशा सायखेडकर नाट्यगृहात भव्य सोहळ्यात माझी नाणेतुला केली. माझं वजन 62 किलो. पोत्यात निघाले 7,500 रुपये. प्रमुख पाहुणे होते रासू गवई, राजा ढाले, डॉक्टर भाऊ लोखंडे. मोठा मनोहारी सोहळा लाभला मला.
मला दिल्लीचे डॉक्टर आंबेडकर फेलोशिप मिळाली. तसेच बौद्ध कलावंत संगीत अकादमी मुंबईचा भीमस्मृती पुरस्कार मिळाला आहे. ठाण्यातही 1000 रुपये शाल श्रीफळ देऊन माझा रासू गवईंच्या हस्ते सत्कार झाला आहे. मी 3 वर्ष महाराष्ट्र शासनाच्या रंगभूमी प्रयोग निरीक्षण मंडळावर सभासद राहिलोय. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळावर माझी दादासाहेब रुपवतेंच्या कृपेनं मंडळाचा सदस्य म्हणून निवड झाली. भुसावळच्या सत्कारात चांदीचं कोरीव सन्मानपत्र मिळालं. संध्याछाया दिसू लागल्यात मला, माझ्या संध्याछाया दिसू लागल्यात. माणसाचं येणं जाणं आता कमी होत चाललंय. आता बुद्धाची सावली गोड वाटू लागली आहे. बुद्धाची सावली गोड वाटू लागली आणि माझ्या लेखणीतून सावली गोड तुझी सारखं गीती लिहून बाहेर पडलंय. त्याचा उल्लेख मी माग केलेलाच आहे. दादासाहेब रुपवतेंच्या सोबतच मला बोधगयेला जाऊन बोधी वृक्ष बघायला मिळाला होता. आता काळ बदलला होता. कॅसेटचं युग सुरू झालं होतं. कुणी ना कुणी आता माझी गाणी गाऊ लागलं होतं. जणू मी वार्धक्याला लागल्याची जाणीव मला होऊ लागली होती. कृष्णा शिंदे आणि किसन खरात यांनी माझ्या वयाचा अंदाज पाहून माझ्या आवाजात माझीच गाणी ध्वनिफितीत रेकॉर्ड करून घेतली. लागोपाठ 2 कॅसेट्स तयार झाल्या. घाईगर्दीतच हे सारं घडत होतं. काही दिवस पुढं कृष्णा शिंदेंची प्रकृती ढासळली. कॅसेट बनवण्याचं काम बंद पडलं. दुसरीकडे गाणी देणं मला पसंत नव्हतं. रविचंद्र हडसनकरांच्या प्रेरणेनं सगळं चालू होतं आणि झेपतील तसे कार्यक्रम घेऊन माझी फिरतीही चालू होती. माझ्या मनाला आता निवांताची गरज आहे. मनाला आणि शरीरालाही. घरातले म्हणतात, आता फिरू नका, गाऊ नका, झेपणार नाही, तुम्हाला झेपणार नाही. तुम्ही थकत चाललात. पण मी माणसातला माणूस आहे. आयुष्यभर मधाची गोडी सर्वांना देत फिरलोय आणि खरं तर मला बाहेरच्या जगात विहार करण्यात तसंच गाण्यात जो आनंद मिळतो तो कशातही मिळत नाही. लिहिणं आणि गाणं याशिवाय मी जगूच शकत नाही. पण मालकीचं आपलं स्वतःचं घर असावं असं मात्र मनापासून वाटतंय. जीव तळमळतोय. माझं घर माझं असावं. ते सर्व सोयींनी युक्त असावं. कुणी घर देता का घर अशा भूमिकेत जायला मला दैवानं लावू नये असं वाटतंय मला. माझी नजर आता अधू होत चालली आहे. जगलोच तर 2-1 वर्षानं माझ्या डोळ्यावर मोतीबिंदू येतील. मोतीबिंदूंचं असं असतं, ते पिकल्याशिवाय काढता येत नाहीत म्हणतात. कदाचित डोळ्यांची नीट काळजी घेतली गेली नाही तर भविष्यात मी आंधळाही होऊ शकतो. किती दिवस जगेले हे मला माहीत नाही आणि कुणाच्या तरी खांद्यावर हात ठेवून चालणं माझ्या स्वभावात नाही. मी स्वाभिमानी मनाचा माणूस आहे. लाचारी गुलामी मला कधी आवडली नाही. 1950 पासून अनेकदा आत्महत्येच्या विचारांनी माझ्या मनात थैमान घातलं. पण बुद्धाच्या तृष्णेतील विभव तृष्णा मला सतत जिवंत ठेवत आली. माझं असंच चाललंय. माझी स्वतःची सावली म्हणजे घर. मला नसलं तर अरे जेवण कुणीही माणूस देईल हो, पण
अनेक म्हाताऱ्यांचं शेवटचं महाकठीण आयुष्य मी माझ्या नजरेनं पाहिले, यावर लिहिले. हागणं मुतणं काढताना सगळे अशा म्हाताऱ्यांना कंटाळतात. मी तो विचारही सहन करू शकत नाही. तशी वेळ आलीच तर मी मरण पत्करीन. मी विचार करतो मी एक कलावंत आहे. आंबेडकरी चळवळीला खरं योगदान देणारा कलावंत. आयुष्यात कलावंतांचं आयुष्य मी पाहिलंय. सर्वांसाठी खूप काही केलंय, माझं असं मत आहे. आता कलावंतांनीच एकमेकांची दुःख दूर करण्यासाठी, होतकरू कलावंतांना संधी देण्यासाठी, घरं नसतील त्यांना घर देण्यासाठी, उद्योग देण्यासाठी एकत्र आलं पाहिजे असं माझं मत आहे. खरंच श्रावण यशवंते चौक झाला, स्मारक उभारलं. त्या आंबेवाडीच्याच जगन कासलेंची कुठंच साधी नोंद सुद्धा नाही. श्रावणच्या नावाच्या चौकातून याच नावाची बस धावते, बस इतकंच. मी विचार करीत राहतो. आप्पा कांबळे, शंकर कांबळे, सदानंद वांद्रे, नागोराव पाटणकर, धरमदास मोहिते, शांताबाई भोसले असे कितीतरी कलावंत आपापली भूमिका 100% वठवून गेले, पण त्यांचं काहीच नाही. आता कलावंतांच्या संघटना उभ्या होत आहेत. ते बरंच आहे म्हणा. बौद्ध कलावंत संगीत अकादमी या कलावंतांच्या संघटनेनं शांताबाई भोसले आदी कलावंतांना श्रद्धांजली वाहिली. शांताराम नांदगावकर आणि मी हजर होतो त्यावेळी. त्या संघटनेच्या जन्माचा इतिहास माझ्यापासून सुरू होतो. मी लाल डोंगर चेंबूर येथे राहत होतो. त्यावेळी बॅरिस्टर A.R. अंतुले साहेब मुख्यमंत्री होते. 1980 साल त्यांनी इंदिरा प्रतिष्ठान नावाची संस्था काढली होती. ती संस्था कलावंतांना मदत करणार होती. R.R. भोळे साहेब खासदार होते. त्यांनी एका कलावंताला विचारलं, असा कोण कलावंत आहे जो सर्व कलावंतांना एकत्र आणू शकेल? त्या कलावंतांना माझं नाव सांगितलं. भोळे साहेबांचा मला निरोप आला, भेटायला या, महत्त्वाचं काम आहे. मी तात्काळ भोळे साहेबांना जाऊन भेटलो. ते म्हणाले, आपल्या कलावंतांची संघटना उभी करा, इंदिरा प्रतिष्ठानकडून चांगली मदत मिळवून देतो. मी कामाला लागलो. सिद्धार्थ कॉलेज येथे सर्व कलावंतांना बोलवलं आणि डॉक्टर आंबेडकर गीत संगीत अकादमी जन्माला आली. मी त्या संघटनेचा संस्थापक ठरलो. कलावंत म्हणाले, दादा तुम्हीच अध्यक्ष व्हा, आणि मी संस्था रजिस्टर करण्याच्या कामाला लागलो. पण इंदिरा प्रतिष्ठान तिच्यावर बंदी घातली गेली आणि विषय संपला. त्याही अनुषंगाने पुढे मी बरंच काम केलं, कलानगर वसवण्यासाठी, कलाभवन होण्यासाठी, पण अजून त्यांची उत्तरं अपूर्णच आहेत. माझ्या शांतानाही माझं गाणं जगावं म्हणून काय केलं नाही. तिचा भाऊ पंढरीनाथ अपघातात ठार झाला. भाऊजाई आजारात मरण पावली. शांताबाई तिचं नाव. मनावर परिणाम झाला तिच्या उद्ध्वस्तपणामुळं. दमा आणि BP इत्यादी आजारानं माझी बायको पोखरली. तरी माझ्या पावलावर पाऊल टाकून चालते. दुबळ्या मनाची माणसं लाचारी पत्करतात. मी त्यातला नाही. कुणाच्या तरी अंकित होऊन गुलामीत जगायला मला आवडत नाही. हात पसरणं तर अजिबातच नाही. मी शब्दाला आणि वेळेला लागणारा माणूस आहे. मला निगर्वी माणसं आवडतात. लता मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर, गीतकार म्हणून रविचंद्र हडसनकर ही माणसं म्हणूनच मला आवडणारी वाटतात. हडसनकरांनी माझं जीवन शब्दात मांडलं, पण विचारी वाचकांनी माझी गाणी त्यांच्या ओठावर गुणगुणावीत. हीच माझ्या जीवनाच्या सार्थकतेची आणि कृतार्थतेची अंतिम सीमा आहे. माझी कोणाच्याही कंठातून येणारी गाणी म्हणजे अंतर्मनातल्या खडकातल्या झऱ्याचं झुळझुळणारं पाणी आहे. त्यांना म्हणजे माझ्या गीतांना गाणारी वाणी हीच माझी लेणी आहे. आता मन टवटवीत असलं तरी शरीर थकत चाललं आहे. निसर्ग नियमाप्रमाणे
श्वासात पूर्वीचा दम जरी नसला तरी श्रम करायला मी कचरणार नाही, श्रम करायला मी कचरणार नाही. आता मन टवटवीत असलं तरी शरीर थकत चाललं आहे. निसर्ग नियमाप्रमाणे शरीर थकत चाललं आहे. श्वासात पूर्वीचा दम जरी नसला तरी श्रम करायला मी कचरणार नाही, श्रम करायला मी कचरणार नाही. मात्र एकच वाटतं मला, एकच वाटतं, खसखसीच्या दाण्या एवढा वामन आभाळा एवढा नसल तरी कितीतरी लिहून गेलाय. खसखसीच्या दाण्या एवढा वामन आभाळा एवढा नसल तरी कितीतरी लिहून गेलाय. आता मीच सांगावं तरी किती, मीच माझं सांगावं तरी किती. निज निज बाळा माझ्या काळजाच्या देठा, निज निज बाळा माझ्या काळजाच्या देठा, तुझ्या पाळण्यात माझ्या माहेराच्या पेठा. या ओळीत मी माझं सगळं अंतर्मन ओतलं आहे. निज निज बाळा माझ्या काळजाच्या देठा, तुझ्या पाळण्यात माझ्या माहेराच्या पेठा. मीच माझं कौतुक करावं या मताचा मी कधीच नव्हतो व अखेरपर्यंत असणार नाही. पण उभा आयुष्य उन्हाच्या झाडा सोसल्या भिंगरीगत भिरभिरलो. ते माझं जीवन, माझ्या जीवन सूर्यास्ताला तरी विविध रंगछटांनी मोहक व्हावं, मनाला शीतलता देणारं बनावं. हीच एक भावना, हीच एक भावना. मी आता शरीराचा नसला तरी अंतर्मनातला कप्पा उघडला आहे. पायांनी चालवलं नाही तरी विचारांनी चालायचं मी ठरवलं आहे. विचारांनी चालायचं मी ठरवलंय. माझी प्रतिभा मुक्याला वाचा देणारी आहे. जे जे आवडेल, जे जे आठवेल ते आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत व्यक्त करूनच मी थांबणार आहे. मला जाणवणारा माणूस हा कोवळ्या मनाचा जनमानसात दडलेला आहे हे मी ओळखतो. तोच माझ्या भावभावनांशी समरस होईल याची मला खात्री आहे. हा देश दगडांचा देश आहे असं गीतही प्रख्यात काव्य म्हणून गाजलंय. मला दगडांच्या मनाची माणसं नकोत, मला दगडांच्या मनाची माणसं नकोत. मला हवीत हळवी भावनाशील मनाची माणसं, जी माझ्यासोबत चालतील. त्यांनाच मी कळेल आणि जीवन सार्थ होईल त्यांचं आणि माझंही. त्यांच्यात क्रांती दडलेली असते. खरा आनंद काय असतो ते तेव्हाच कळेल. पण त्यासाठी मन असावं लागतं, मन जिवंत असावं लागतं, जुळजुळणाऱ्या प्रवाहासारखं. तेव्हा आता मी जे बोलतोय, मांडतोय, माझ्या काव्यप्रतिभेच्या उगमस्थानाची ओळख देतोय ते लक्षात येईल. अन्यथा सगळं काही वाळूतल्या फेसासारखं आहे. या एकाच विचारानं माझा उर्वरित महाकाळ सजवतो. खरं तर माझं काव्य म्हणजे मोहनजोदडो हडप्पाच्या उत्खननासारखं. मनाचा तळ गाठून त्यातलं जुनं सौंदर्य बाहेर काढणारं. खोदकाम करता करता काय निघेल ते सांगता न येणारं. आयुष्यभर माती उकरून मूर्त्या काढाव्यात तशा कविता म्हणजे गीतं मी बाहेर काढीत आलो. मला आठवतोय तो महाडचा सत्याग्रह, काळाराम मंदिर प्रवेश. तसं नाशिक हे माझं जीवनक्षेत्र. त्याच्या कणाला मी जाणतोय, त्याच्या अंगा खांद्यावर खेळलोय. काळाराम मंदिर प्रवेशाचा लढा म्हणजे माझ्या आयुष्यातला एक ज्वलंत क्षण, ज्याचा मी साक्षीदार होतो. आणि बाबासाहेबांनी दिलेली झुंज माझ्या काळजात साठली होती. त्या दिवशी माझ्या डोक्यात तो लढ्याचाच विषय होता. मी तेव्हा दिंडोरीच्या जवळपास असेल. मला वाटतं उंबरखेड गाव होतं ते. आणि मी निवांत असताना त्या रात्री एका गाण्याचा विषय माझ्या डोक्यात घुमत होता आणि शब्द उतरले. गोदा तिरी पडला तरी लढला सैनिक माझा. आणि गाणं उतरत गेलं कागदावर. बाबासाहेबांच्या काळाराम मंदिरात प्रवेश करण्यासाठीच्या या लढ्याला मी मूर्त स्वरूपात उतरवलं. ते याच गीतातून. हा लढा मी जगलो होतो. तो मी विसरू शकत नव्हतो.
भीमराव कर्डकांना विसरू शकत नव्हतो. कोट्यावधी पददलितांचा तारणहार प्राणदाता काळाराम मंदिरात प्रवेश मिळण्यासाठी जीवावर उदार होऊन लढला होता. तो खरा बिनीचा सैनिक मला जागा करून गेला होता. हजारो लाखो कोटी बहुजनांना जाग करण्यासाठी निघालेला मला दिसत होता. बाबासाहेबांनी अनेक ठिकाणी आपली काळाराम मंदिर प्रवेशाची आपली हक्कमय भूमिका समजावून सांगितली होती. मंदिर प्रवेश म्हणजे फक्त देवासाठी करायचा प्रवेश नाही. मंदिर प्रवेश म्हणजे फक्त देवासाठी करावयाचा प्रवेश नाही, तर हा आपल्या हक्काचा लढा आहे, ही भूमिका त्यांनी सांगितली होती. मंदिरात आम्हाला प्रवेश का नाही प्रवेश? अरे, ज्या मंदिरात कुत्र्या मांजराला जाता येते, जनावरांना उठता बसता येते, वावरता येते, तिथं आम्ही माणसं असून आम्हाला प्रवेश नाही, हा कुठला न्याय आहे? हाच बाबासाहेबांचा मुख्य प्रश्न आणि विचार होता. त्यांचा विचार लोकांप्रती पोहोचवलं हे माझं कामच होऊन गेलं होतं. श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करीत होता आणि अर्जुन फक्त बाण मारित होता, तसं मी दुसरं काहीच करीत नव्हतो. बाबासाहेबांच्या प्रखर व स्पष्ट विचारांचे बाणच शब्दातून मारित होतो, तसंच या लढ्याचंही होतं. आणि महाडच्या पाण्याच्या सत्याग्रहानंतर जिवंत माणसांच्या अस्तित्वाची ही लढाई आहे, असं माझं ठाम मत होतं. आणि याच प्रसंगाला जिवंत करण्यासाठी मी लेखणी हाती घेतली. त्या दिवशी हा विषय मला घराघरात पोहोचवायचा होता, अगदी पुढच्या पिढ्यांपर्यंत. कारण या लढ्यातून एक अफलातून क्रांती उसळी घेऊन बाहेर पडणार होती. एक क्रांती दडलेली होती. यात रामाला दार उघडण्यासाठी जणू बाबासाहेबांनी गर्जनाच केली, टाहोही फोडला, पण रामाला पाजर फुटणार नव्हता. सहजासहजी तर नव्हता. हे शाश्वत सत्य होतं. कारण माणसाला विषमतेची वागणूक देणारी, जनावरासारखी किंमत असलेली समाज व्यवस्थेतली निर्घृण पिढी मी नित्याने अनुभवित होतो. आणि हे गीत लिहिताना बाबासाहेबांनी खाल्लेले दगडगोटे मी विसरू शकत नव्हतो. आणि ते सगळं स्मरण गोदातीरी या गीतातून माझ्या हातून लिहिलं गेलं. ते गीत होतं, गोदातीरी पडला तरी लढला सैनिक माझा. गोदातीरी पडला तरी लढला सैनिक माझा. गोदातीरी पडला तरी लढला सैनिक माझा. उघडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा. गोदातीरी पडला तरी लढला सैनिक माझा. उघडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा. कानाची कवाड इथली उघडलीच नाही. आम्हाला हवी ती क्रांती घडलीच नाही. कानाची कवाड इथली उघडलीच नाही. आम्हाला हवी ती क्रांती घडलीच नाही. आम्हाला हवी ती क्रांती घडलीच नाही. आघाडीच होता जरी 9 कोटीचा राजा. आघाडीच होता जरी 9 कोटीचा राजा. उघडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा. गोदातीरी पडला तरी लढला सैनिक माझा. उघडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा.
माणसास पाणी पाजा, माणसास पाणी, निनादत होती सारी भीमाची चवाणी. माणसास पाणी पाजा, माणसास पाणी, निनादत होती सारी भीमाची चवाणी. निनादत होती सारी भीमाची चवाणी. इतिहास होता, इतिहास होता चवदार तळ्याचा ताजा. इतिहास होता चवदार तळ्याचा ताजा. उघडलाच नाही काळरामाचा दरवाजा. गोदातेरी पडला तरी लढला सैनिक माझा. उघडलाच नाही काळरामाचा दरवाजा. राम दाखवा रे तुमचा, दार उघड रामा आता, दार उघड रामा. दार उघड रामा आता, दार उघड रामा. पंढरीचा सोखा मेळा आला तुझ्या धाम. दार उघड रामा आता, दार उघड रामा. पंढरीचा सोखा मेळा आला तुझ्या धाम. पंढरीचा चोखा मेळा आला तुझ्या धामा. दर्शनाची संधी, दर्शनाची संधी भीम मागत होता माझा. दर्शनाची संधी भीम मागत होता माझा. उघडलाच नाही काळरामाचा दरवाजा. गोदातेरी पडला तरी लढला सैनिक माझा. उघडलाच नाही काळरामाचा दरवाजा. तळे बंद होते कोठे, नदी बंद होती. कारण खलांची सारी पिढी अंध होती. कारण खलांची सारी पिढी अंध होती. अशा क्रूर होत्या, अशा क्रूर होत्या साऱ्या श्रीरामाच्या फौजा. उघडलाच नाही काळरामाचा दरवाजा. गोदातेरी पडला तरी लढला सैनिक माझा. उघडलाच नाही काळरामाचा दरवाजा. राम दाखवा रे तुमचा, राम दाखवा रे. वामनास थोडी त्याची चवीचा कवारे. राम दाखवा रे तुमचा, राम दाखवा रे. वामनास थोडी त्याची चवीचा कवारे. वामनास थोडी त्याची चवीचा कवारे. बोलले पुजारी, बोलले पुजारी, जा धेड गानो जा. उघडलाच नाही काळरामाचा दरवाजा. गोदातेरी पडला तरी लढला सैनिक माझा. उघडलाच नाही काळरामाचा दरवाजा. उघडलाच नाही काळरामाचा दरवाजा.
उघडलाच नाही काळरामाचा दरवाजा.